सुद्धा झालं नाही, काहीच झालं नाही. माता रमाईचा त्याग कसा होता हे आपल्याला प्रत्येकाच्या उठून ऐकायचं असते. आणि हा कार्यक्रम फक्त स्वागताचा झाला इथं. मला याचा आनंद वाटते. पण कसं आहे, स्वागत हे थोडक्यात आटपलं पाहिजे आणि जे ज्येष्ठ व्यक्ती असतात त्यांचं स्वागत झालं पाहिजे. स्वागताचा कार्यक्रम थोडा वेळ जरी घेतला तरी हा आपल्यासाठी पुरेसा असतो. आणि जो कार्यक्रम आपण माता रमाईची जयंती निमित्त ठेवला त्यांचाही गुणगान गाण्याचा कार्यक्रम आहे. त्यामुळं हे वेळ आपल्याला त्याच कार्यक्रमाला दिलेला पाहिजे. तरी मी तुम्हाला जास्त काही बोलणार नाही, अगदी 2 मिनिटात बोलते. अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, समाज मनाला आचाराने विचाराने स्वच्छ करणारे संत गाडगे महाराज, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता जिजाई, माता भीमाई आणि बाबासाहेबांची प्रेरणा म्हणजे माता रमाई. आज या मातेचा आपण जयंती जरी 7 फेब्रुवारीला झाली तरी आज 12 फेब्रुवारीला आपण साजरी करत आहोत. त्यानिमित्ताने आपण सर्वजण इथे एकत्र जमलो आणि अशा या महामानवांना आणि महामातांच्या चरणी माझं त्रिवार अभिवादन. इथे जमलेल्या तुम्हा सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. माझ्या सरांच्या विचारांशी सुद्धा नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करते. आपल्याला सर्वांना माहीतच आहे की माता रमाई म्हटलं तर त्यागाची मूर्ती प्रत्येकालाही जाणवते. माता रमाईचा त्याग कसा होता की अवघ्या वयाचं बालपण असतं. 9 वर्ष म्हणजे काय, खेळाय बागडायचं हे वय असतं. पण याच वयात तिने संसाराचा भार वाहिला आणि या कोमल वयात तिचं लग्न म्हणजे सूर्याच्या सोबतीला म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत झालं आणि ती आंबेडकर घराण्याशी जुडली. आंबेडकर घराण्याची ती सून झाली. इथे तर सर्व दुःखाचा डोंगर होता. पहिलेपासून आई वडिलांचंही छत्र हरवलं होतं आणि जेव्हा ती बाबासाहेबांसोबत मुंबईला गेली आणि त्या घरात तिचं कार्य चालू झालं. तिला सुभेदार रामजी बाबांनी सांगितलं की या घरची तू सून आहेस, तुला ही सर्व जबाबदारी सांभाळायची आहे, तू माझी लेक आहेस असं ते म्हणत होते. आणि मी जास्त काही सांगत नाही. रमाईचा त्याग तुम्हा सर्वांना माहिती आहे. फक्त मी एक सांगते की बाबासाहेब जेव्हा परदेशात जात होते इंग्लंडला, तेव्हा रमाई बाबासाहेबांना वाट लावायला त्या मुंबईच्या बंदरावर निघत असते. आणि या मुंबईच्या बंदरावर निघताना तिची तब्येत अचानक हलवलेली असते आणि बाबासाहेब म्हणतात की रमाई तुला येण्याची गरज नाही, तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. सर्व हा आपला समाज त्या बंदरावर आलेला असतो आणि बाबासाहेबांचा निरोप देण्यासाठी सर्व समाज सज्ज झालेला असतो आणि रमाई सुद्धा तिथे येते. आणि बाबासाहेब रमाईला बघतात, सर्वांचं अंतःकरण भरून येते. बाबासाहेबांचे डोळे पाणावतात, रमाईचे सुद्धा डोळे पाणावतात आणि ह्या डोळ्यांच्या भावना एकमेक जाणून घेतात. आणि बाबासाहेब परदेशात जातात तर रमाई तिच्या काळजाचा कोपरा इथं करपलेला असतो. तरी ती म्हणते की तुम्ही खूप शिका आणि खूप मोठं व्हा, या समाजाचा एक आदर्श बना आणि मी माझ्या संसाराची सर्व जबाबदारी सांभाळीन, अशी ही त्यागमूर्ती होती. मग जाताना जेव्हा धारवाडचं जे वसतिगृह असते तिथं बाबासाहेबांनी त्या वराळे गुरुजींना सांगितलेलं असते की रमाईला काही 5-6 दिवसासाठी तिथं घेऊन जा. आणि ते गेल्याच्या नंतर तिथं रमाई पाहते तर सर्व विद्यार्थी हे पलंगावर असे झोपलेले दिसतात. पूर्ण झाडांचे पानं वेली हे कधीच हललेली दिसत नाही तिला. पूर्ण वातावरण असं एकदम शांत पडते, जसं की खाली टाचणी पडली तरी त्याचा आवाज येईल असं हे वातावरण होते. मग रमाई विचारते की वराळे साहेब हे असं वातावरण एवढं सुन्न का इथं? तर वराळे साहेब काहीच न बोलता शांतच राहतात. मग रमाई विचारते की या शांत राहण्याचं कारण काय? ते म्हणतात मी काय बोलू, माझ्याकडे काही विलाज राहिलेला नाही.
अन्न पुरवठा होता तो या महिन्यात मिळाला नाही. त्यामुळं वसतिगृहातील मुलं ही 4 दिवसापासून उपाशी आहे. म्हणून ती शांत या पलंगावर पहुडलेली दिसत आहे. मग रमाईचं अंतकरण भरून येते. तिच्या डोळ्यात आसू येतात, तिच्या गालावरून आसू वाहतात, खाली पडतात आणि ती म्हणते, एवढा हा लेकरा 4 दिवसापासून उपाशी, तर माझ्या या हातातील सोन्याच्या बांगड्या घ्या आणि तुम्ही सरळ मार्केटमध्ये म्हणण्यापेक्षा सोनाराकडे जा आणि ह्या गहाण ठेवा. आलेल्या पैशातून तुम्ही अन्नधान्य आणा आणि माझ्या हातात द्या आणि मी स्वयंपाक करून या लेकरांना मी जेवू वाढते. मग ते वराळे साहेब ते बांगड्या घेतात आणि सोनाराकडे जातात, गहाण ठेवतात आणि गहाण ठेवल्याच्या नंतर आलेला पैसा त्याचा अन्नधान्य आणतात आणि रमाईला देतात. रमाईला दिल्याच्या नंतर रमाई खूप चांगलं स्वादिष्ट जेवण बनवते आणि लेकरांना वाढते. लेकरं खूप आनंदानं पोटभर जेवतात. पोटभर जेवल्याच्या नंतर एक त्याच्यातला म्हणते की वराळे साहेबांना म्हणते की काका, आज एवढं स्वादिष्ट जेवण कसं बनवलं? तर ते म्हणतात, माता रमाईच्या हातचं हे जेवण आहे. ते मुलं जातात आणि रमाईला म्हणतात की आम्ही आज 4 दिवसापासून उपाशी होतो. तुम्ही आम्हाला तुमच्या हातचं जेवण खाऊ घातलं, जेवण आम्ही पोटभर केलं. आम्ही हे कधीच विसरत नाही आणि तुमच्या आमच्यावर खूप उपकार आहे. तुमचं हे जेवण आमच्या सतत आठवणीत राहील. तर रमाई त्यांना म्हणते, अरे बाळांनो, माझे तुमच्यावर कसले उपकार झाले? आईचे उपकार कधीच नसतात. माझं हे कर्तव्य आहे आणि ही माझं कर्तव्य मी पार पाडलं. बाबासाहेबांनी आपल्या प्रत्येक लेकरांना शिकावं, मोठं व्हावं यासाठी या वसतिगृहाची स्थापना केली होती. त्याच्यामुळं हे इथून मुलं चांगली घडावी म्हणून हे वसतिगृह स्थापन झालं. तुम्ही चांगलं मोठं बना. मग ते लेकरं म्हणतात की आई, याच्या पुढे आम्ही खूप मोठं होईल आणि मोठं शिकून चांगल्या पदवीला जाईल असं म्हणून रमाईला खूप आनंद होतो. एवढंच बोलते आणि इथंच थांबते. तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतल्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी धन्यवाद मानते. जाता जाता एवढंच म्हणते, तुम्ही पण बाया आहात, ती पण एक बाईच होती. तुम्ही पण बाया आहात, ती पण एक बाईच होती. जिच्यासाठी लाखो लोक रडले, ती रमाई कशी होती, ती रमाई कशी होती. जय भीम, जय संविधान.